या गुलालासाठी आम्ही गेल्या वर्षी आमचा या मैदानामध्ये स्वामीचा गुलाल पडलेला आम्ही आज निश्चयच केलता सर्व पोरांनी आज गुलाल झालाच पाहिजे काय पण करून। आज पुन्हा आपल्याला भेटलाय नेवाली गावचा बजरंग एकशिंगी स्वामी यांच्या दावणीला चांगली खरेदी आलेली आहे। बजरंग म्हणून वासरू पलते चौसा आहे। आपण उस्ताडण्याला बाईट घेतली होती पण आज पुन्हा त्याची बाईट घेतो या सावली मैदानामध्ये। काय बोलशील आज कुठला गुलाल झालेला आहे? आजचा गुलालाचा आनंद भरपूर आहे। म्हणजे या गुलालासाठी आम्ही गेल्या वर्षी आमचा या मैदानामध्ये स्वामीचा गुलाल पडलेला आम्ही आज निश्चयच केलता सर्व पोरांनी आज गुलाल झालाच पाहिजे काय पण करून। कुठली गाडी झाली? विरुद्ध गाडी डोल्बीची गाडी होती। धरणा कॅमोल्यांचं नाव होता तर मी 16,000 नाव होतं मी गेलो मी नाव फिरवला वाडीवाल्यांच्या नावाने ती गाडी मैत्रीपूर्ण झाली। गाडी हीच पळाली का गुरु आणि बजरंग? हां तीच गाडी पळाली गुरुना। मला वाटतं 5 का 6वा गुलाल ना? आजचा 5वा गुलाल। 5वा गुलाल हा म्हणजे अपराजित जोरी आतापर्यंत झाली। आता कधी जोरी जुळली ते आपण त्या दिवशी माहिती काढलेली आहे तर पुन्हा एकदा सांगा तुमच्या माध्यमातून। ही गाडी बोनिलीच्या अड्ड्यापासून गाडी जुळलेली आहे तर आज बोनिलीला एक गुलाल झाला, उसाटण्याला 2 गुलाल झाले, खिडकाली 1 गुलाल झाला, आज 1 गुलाल झाला। 5वा गुलाल म्हणजे आजचा मैदान तुम्ही निवडला हिंद केसरी मैदान मुंबईचा। आम्ही गेल्या बाईटमध्ये पण सांगितलं तुझ्या आम्ही हीच गाडी पळवू। हीच गाडी बरोबर। आता काही मागणं बिगणं झालंय का? आता तुमच्या दावणीला आल्यापासून पळतोय तर बघा सर्वांची एक लक्ष पण असतं काही झालंय का मागणं वगैरे? मागणी भरपूर झालेली। दादाला फोन येतात पण हा वासरू द्यायचा नाही। दादा बोलला काय पण झाला आम्ही हा वासरू असा घेतलेला वासरू पळलो किंवा नाही पळलो आम्ही लास्टला बैलगाडीला पण ठेवणार होतो पण बैल वासरू देणार नाही कोणाला लास्टपर्यंत नाही देणार। बैल किती पण पळलो की नाही पळाला तर झालं बैलगाडीला झाला झालं मग बैल नाही आम्ही कोणाला देणार। बरोबर मागणी भरपूर झाली। भरपूर मागणी झाली। आता जसा तुमचा स्वामी पळत होता आता तो पण पळतोय कुठेतरी तो कमी झालाय पण त्याच्यानंतर दावणीला आता नाव करतोय म्हणजे बजरंग काय बोलाल? आता ॲक्च्युली आमचा खरा आता जे 2-3 वर्ष पहिलं आमचा खरा पैलवान बोलायचा आमचा चॉकलेट होता। चॉकलेटच्या नंतर आमच्या दावणीला स्वामी आला, स्वामीनंतर हिरा पण आला। आता हिरानंतर हा वासरू आम्ही तयार केला सैतान पण आहे पण स्वामी आता वरती पाठवले आम्ही। बरोबर म्हणजे आताच्या घडीला काय वाटतं तुमची दावण कोण चालवेल? आताच्या घडीला दावण सर्व चालवतात पण हल्ली अपेक्षा याच्याकडे जास्त। बरोबर आहे। आता जशी खरेदी झाली होती त्यावेळेला तुम्ही सांगितलं की बैलगाडीला ठेवू पण नाही पळाला तरी चालेल म्हणजे जो विचार केला होता त्याच्यापेक्षा डबल गुणाने तुम्हाला फायदा झाला। विचार हा केलता दादानी केलता। आमचा एक मुलगा आला नाही ते खाली असं विषय झाला आम्ही असं बसलेलो 5-6 जण विषय झाला बोलतो वासरू घ्यायचा मामा बोलतो वासरू घेऊया। मामाने वासरू घेतला। बरोबर आहे मामाने पोरांना विचारून वासरू घेतला। मग आता आजच्या मैदानाला किती अंतरात झाली गाडी झाली 1-1.5 झकड्यामध्ये झाली गाडी। कोणी गाडी मोठी होती पलवली कोणी? आम्हाला अपेक्षा पण नव्हती काही गाडी बैल मारेल म्हणून आज कारण की बॅरिगेड न पाट्याचा चिपकून होत्या तर बरं बैल दप्प निघत पण बैल अपेक्षेपेक्षा जास्त पळाला आजच्या मैदानात। बरोबर आहे। आता कोणी पलवली गाडी विशाल ड्रायव्हर खरडकर। विशालने कायम तुमच्या गाडी होतो ड्रायव्हर? विशाल ड्रायव्हर, सूरज ड्रायव्हर, पंकज ड्रायव्हर हे ड्रायव्हर आमच्या फिक्स आहेत आणि एक सिद्धी करोल्याचा कालू ड्रायव्हर। आता चौसा झालाय पण कुठेतरी त्याची म्हणजे या लांबी रुंदी थोडीशी कमी वाटते त्याच्या याच्यानुसार म्हणजे कुठल्या जातीत कुठल्या मूर्त येतो? दात हा जाती मैसूरी आहे आणि वासरू वयाने छोटाच आहे पण दात त्याने लवकर लावले। घेतला तेव्हा आम्ही दुसरा होता। तुम्ही घेतला तेव्हा दुसरा? मामाने घेतला तेव्हा दुसरा होता। घेऊन किती महिने झाले? घेऊन आता झाला 4-5 महिने झाले। 4 महिन्यामध्ये चौसा पण झाला तो लगेच लात लावले त्याने। बरोबर। आता ज्यांच्या दावणीतून आलंय आता ते मला काही फोन बिन वगैरे करतात का ज्यांना माहीत पडत असेल आता पळतोय भारी? ते तर आमचे घरचे संबंध आहेत असे ते आमच्या घरातलेच आहेत ना। बैल तिकडे येतो जातो आता स्वामी पण तिकडून आलता। आमच्या दावणीला जेवढे बैल आले तेवढे आमच्या इथून येतात जुन्नरमधून येतात। हां सेकंदावरून। आणि जसं मला वाटतं तुमचा स्वामी पण त्याच साईडचा आहे ना? हां स्वामी हिरा सैतान जेवढे बैल दावणीला आहेत ना सर्व जुन्नरमधून आमचा चॉकलेट पण जुन्नरमधून आलेला आहे। बरोबर। आता पुढं काय नियोजन? पुढं नियोजन नाही आता हीच गाडी पळू कंटिन्यू हीच गाडी पळू। हां चला तुम्हाला या गाडीच्या गुलालासाठी आजच्या पण गुलालासाठी मी अभिनंदन देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी पण शुभेच्छा देतो आणि असंच गाडी पळवत राहा। आजचा गुलाल बोलला ना हिंदकेसरी गुलाल आहे। लोक पुशेगावची वाट बघतात आम्ही या मैदानाची वाट बघत होतो कारण की आम्ही पुशेगावला यावर्षी जाणार होतो बैलांना दात लावल्यामुळे नाही गेलो आम्ही आणि बैल पण नेलता पण नाही बैल पळवला पण आम्ही आज यो गुलाल भेटला तर आम्ही समजतो पुशेगावचा गुलाल भेटला म्हणजे हिंदकेसरी गुलाल। हां तू बाईट घ्यायसाठी आला तुझा पण धन्यवाद भाऊ।